तुम्ही बघा कुठल्याही मोतीला आता तुम्हाला तिथे तरुण कुणी बघायला भेटणार नाही. एक तर प्रौढ बघायला मिळते, नाही तर म्हातारे बघायला मिळते. आणि ती म्हातारी पण काय आता आपल्या मोतीला कोणते आलं पाहिजे, यांना दिसतं पुढे आपलं पण आलं येतं. लग्नाला यावं आपल्या, तसं लोकांना वाटतं माझ्या मोतीला यावं. लोकांनी किती मूर्ख पण आहे. अरे ज्याच्यासाठी यायचं होतं तो सोडून जाणार आहे, मग काय उपयोग आहे? याच्यासाठी येणार आहे का? हे जाळण्यासाठी. वासना ही अग्नीमध्ये इंधन टाकण्यासारखी आहे. अपेक्षा ही वासनेचं मूळ आहे. लक्षात. तुम्हाला आतापर्यंत हवा भेटली श्वास घेण्यासाठी, पाणी भेटलं पिण्यासाठी, अन्न भेटलं, बरोबर ना. तुम्ही आता काल परवा 4-5 वर्षापूर्वी कमायला लागले. त्याच्यापूर्वी कोण देत होतं? नाही, माझ्या आईवडिलांनी कष्ट करून दिलं. ओके, त्यांना कोणी जगवलं? त्यांच्या आईवडिलांनी. हे त्यांच्या आईवडिलांनी. पिढ्यानपिढ्या ही माती, ही पृथ्वी, हा पाऊस, हा वारा, हा सूर्य या सगळ्यांना जगवत आलेला आहे अगदी अनादी कालापासून. आणि ते श्रेय कोणाकडे घेतो आम्ही? आमच्याकडे. पायी चालणाऱ्याला सायकलची अपेक्षा आहे, सायकल वाल्याला मोटरसायकलची अपेक्षा आहे, मोटरसायकल वाल्याला कारची अपेक्षा आहे, कार वाल्याला बेकारची अपेक्षा आहे. बी म्हणजे दोन, एक आलिशान, एक आपली लोक. ज्याच्याकडे बेकार आहे त्याला हेलिकॉप्टरची अपेक्षा आहे, हेलिकॉप्टर त्याला विमानाची अपेक्षा आहे. विमान व्हायला असं वाटतं रॉकेटमध्ये बसून अंतराळात जावं. जो अंतराळात गेला त्याला असं वाटतं दुसऱ्या ग्रहावर जावं. अपेक्षांचा जाळा जेव्हा तुमचं सघन होतं तेव्हा तुमच्यामध्ये काय तयार होते? लोभ तयार होतो, मोह तयार होतो, लबाडी तयार होते, विश्वासघात तयार होतो.